नमस्कार मंडळी, मी संतोष शेरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. सो आता सकाळचे वाजलेत 9 आणि 9 वाजता आपण आलो आहे ब्रेकफास्ट करायला. तर ब्रेकफास्टमध्ये काय आहे ते तुम्हाला दाखवतो. ब्रेकफास्ट मध्ये काय मिळणार आहे ते बघूया. बघा, तुम्हाला पोहे मिळणार आहे. ब्रेकफास्ट मध्ये पोहे आहेत. हे काय मिसळ आहे ना, मिसळ आहे. मिसळ मध्ये मिक्स करू शकता तुम्ही. आणि ह्या पुऱ्या आहेत आणि ते भाजी सुद्धा आहे आणि जिलेबी आहे, पापडी आहे आणि इथे तुम्हाला पाव मिळणार आहेत आणि इकडे भुर्जी मिळणार आहे. आणि मिसळ घेऊया थोडी. चमचेने पीस घर पाणी पाणी शेत माझ लय तानेलं सात कावानी. सो मंडळी, इथे बघताय तुम्ही टोस्टर आहे ना, सेल्फ सर्व्हिस टोस्टर आहे पण लवकर येत नाही. अच्छा, लवकर येत नाही. सेल्फ सर्व्हिस टोस्टर आहे मंडळी. पण चांगली फॅसिलिटी चांगली दिली आहे. टोस्टची सर्व्हिसची तुम्हाला इथे सेल्फ सर्व्हिस करायचं आहे. स्वतःच टोस्ट करायचं आहे. मशीन दिले, थोडी स्लो आहे पण छान काम आहे, भारी आहे. ब्रेडला मस्त बसका लावायचा. जरा साखर आणा ना जरा प्लीज. हो जाऊन जाईल. मी माझे मित्र साखर आणू ना, ब्रेडला मस्त पैकी मस्का लावायचा. जास्त गरम पाहिजे. ब्राऊन शुगर पाहिजे की व्हाईट पाहिजे? व्हाईट ना, ब्राऊन नाही, ब्राऊन टेस्ट करा. बरं ब्राऊन. सो मंडळी, तुम्हाला ज्यूस सुद्धा मिळतो सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये इथे आणि ही खूप महत्वाचा फीचर आहे आणि खूप छान मस्त फॅसिलिटी चांगले आहे. सर्व्हिसेस सुद्धा चांगले आहे. बघा, तुम्हाला ज्यूस मिळणार आहे इथे. मस्त आहे. म्हणजे तुम्हाला इकडे सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे सकाळच्या नाश्त्याला ज्या गोष्टी आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळून जातील. हो हो हो, नाही चालू आहे ना. हो हो, एक नंबर. हा म्हणजे गेम झोन आहे. इथे तुम्हाला कॅरम बोर्ड मिळेल, टेबल टेनिस आहे. चला आणि खेळू टेबल टेनिस. खूप दिवसांनी खेळतोय मंडळी टेबल टेनिस. हा, हे बघा. हो हो, एक नंबर आहे विनोद साहेब. बघा, एक नंबर. हो यार, कमाल. एक नंबर मजा येते मंडळी. गेम पॉइंट सर्व्हिस. शेट यार, हे बघा फुल. इथे तुम्ही येऊन माझा मस्ती करू शकता. आणि हे बाहेरचं वातावरण बघता म्हणजे एक नंबर, क्लासिक वातावरण. हा 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 हा, एक नंबर. हो हो, क्लासिक वातावरण आहे. आणि वन डे साठी सुद्धा चालू आहे यांच्याकडे सुविधा. हे बघा, पोपळीची झाडं, नारळाची झाडं, सगळी तुम्हाला झाडं दिसणार आहे तिथे. खूप छान आहे. माझा आवाज थोडा बसलाय, समजून घ्या
कारण फुल टू आम्ही धमाल मस्ती केली रात्रीची. हे बघा सगळी झाडं आहे आणि चारी साईडला तुम्हाला झाडं दिसणार आहेत. हे बघा असं तुम्ही येऊन लहान मुलं होऊया. लहान मुलं होऊ शकता तुम्ही आणि एजिंगचा काहीच तुम्हाला इथे प्रॉब्लेम नाही. तुम्ही लहान मुलं व्हायसाठी इथे येऊ शकता आणि लाईफ एकदम रिफ्रेश करू शकता. फ्रेशनेस आला पाहिजे. एक नंबर एक नंबर. सो आता आपण पण करून बघूया आपल्याला जमतंय काय. एक नंबर. चला लाईफ जिंगल आला. एक नंबर लाईफ जिंगल आला. हे बघा लाईफ बोले तो ऐसा लाईफ होना चाहिए. देखो देखो. हा 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 लाईफ जिंगल आला. हो 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 खतरनाक फील येते. असम. सो मंडळी इकडे या. रिकमेंड करेन तुम्हाला नंदनवन रिसॉर्ट अँड वॉटर पार्क. सुरुवातीला मला वाटलं होतं एवढीच फॅसिलिटी नसेल, सर्व्हिसेस खूप कमी असतील, पण आता मला इथे आल्यावर अनुभव आला आणि खूप छान अशी अनुभूती आली. आणि मी असं मला काही प्रमोशन करत नाही आहे, पण भटकन ती आपल्या ह्या चॅनलचा मोटोच आहे की कुठे कुठे लोकेशनला आपण जिथे जिथे आपण लोकेशनला व्हिजिट करतो त्या लोकेशनची सगळी माहिती आपण सांगत असतो. सो चला वन डे पुढे व्लॉगला कंटिन्यू करूया. चला. सो आता जे वन डेची माणसं आहेत ना, जे वन डेला येतात, सो ते आता सुरुवात झाले. आणि इकडे बघताय तुम्ही एकदम भारी आहे वातावरण. एकदम चिल आहे. काय दादा एक नंबर आहे ना वातावरण झालं आता. आता संडे आहे ना, फंडे, त्यामुळे बरेच पब्लिक येते आता. बरेच लोक वन डे साठी. सो आता आपण बघा इथे काय काय दाखवता येते. वातावरण सकाळचं एकदम भन्नाट असतो, अफलातून आहे. सो ते सांगायची मला गरज नाही वाटत, कारण वातावरण एकदम बरं आहे, अफलातून आहे. आणि खूप सारे रूम आहेत. रूमचे कॉटेजेस खूप सारे आहेत. इकडे आहे, इकडे पण आहे, सगळीकडे आहेत रूमचे कॉटेज. तर बघा मस्त छान असं वातावरण आणि पाऊस पडतोय. एकदम छान, एकदम भारी वातावरण आहे. हे बघा आता वातावरण आहे. सगळे शांतपणे बसलेले आहेत रूम मध्ये आणि AC 16 वर ठेवलेले आहे. 16 वर मी पहिल्यांदाच AC एवढा कमी आहे. ऍक्च्युली AC चालत नाही बरोबर, त्याच्यामुळे आपण ते AC 16 वर ठेवलाय. पण चिल झालाय, कूल झालाय एकदम. रूम एकदम कूल झालाय. एक नंबर. खूप मोठा रूम आहे. हो 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 क्लासिक. एक नंबर आहे. वातावरण एकदम बरं आहे. आणि इकडे लहान मुलांसाठी पण छान असं आयोजन केलंय बघा. हॅलो यो नाही, इकडचं वातावरण तुम्ही मंडळी बघितलात ना, बाहेर पण पूर्ण हिरवळ आहे आणि त्या साईडला पूर्ण तुम्हाला हरियालीच दिसणार आहे, कारण इकडे चारी साईडला झाड आहेत. एक नंबर. आणि इकडे अजून त्यांचा मोठा जो मोठ्या राईड्स ज्या राईड्स आहेत त्या अजून चालूच आहेत. आणि इकडे मला असं वाटतं त्यांचं अजून काम चालू आहे. हे बघा इकडे पण खूप मोठं काम चालू आहे. इथे ऑलरेडी कन्स्ट्रक्शन मध्ये आणि जय श्रीराम. महाराजची Jing
महीने के 4 दिन है तो 4 दिन महीने के 4 दिन है तो 4 दिन जाए 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 आणि आता इकडे तुम्ही बघताय वेव्स आहेत इथे. वेव्स थोड्या वेळात चालू होईल आणि एकदम खूप छान असं वातावरण आहे. हे बघा, एक नंबर आहे माहोल. बघताय तुम्ही, एक नंबर माहोल चालू आहे. आणि आता हे तुम्ही पिक्चर मध्ये बघताय ना, हे मंचाव सूप आहे. ही एक मंचाव सूप आणि हे तुम्हाला प्री लंच त्यांनी दिलेलं आहे. आणि प्री लंचच्या अगोदर हे मंचाव सूप देतात. एक नंबर. This is a brief before lunch because of if you have this Manchurian, it will reduce your वाह time. वाह, हा 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 हा, काय स्वाद आहे हा स्वाद. सो मंडळी, आता आपण लंच करायला आलोय. तर लंच पटापट करून घेऊया. लंचमध्ये काय मेनू आहे ते दाखवतो तुम्हाला.
अच्छा संतोष, एक नंबर. तुम्ही सांगा तुम्हाला जेवताना कसं वाटतंय? जेवताना कसं वाटतंय? गोड गोड वाटतंय. ह्याच्यातला गोड काय आहे? त्याच्यातला गोड गोड काहीच नाहीये. मग पोळी- पोळी तुम्हाला गोड आहे. गोड कसं वाटणार? ही पोळी आहे ना, पोळी ती गोड नाही गोड आहे. नाही, ती गोड नाहीये. पुरी आहे ती, पोळी नाहीये ती. ही पुरी आहे ना, ती गोड गोड आहे. नाही नाही नाही. इकडे दाखवा, इकडे पांढरा आणि तांबडा. हे बघा, हे गोड आहे. हा पांढरा रस्सा, हा तांबडा रस्सा. आणि हे तांबड्या रस्स्यावाले मालक. तुम्हाला कसं वाटतंय विदाउट तांबड्या रस्स्याचं? सो मंडळी, आता आपण जातेवेळीची चहा घेतोय. आता आपण संध्याकाळचा हाय टी घेतोय. सो आता आपण घेऊया हाय टी बरोबर काय काय दाखवतो. हाय टी आहे आणि कॉफी पाहिजे तर कॉफी सुद्धा आहे. टी बरोबर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी भेटणार आहेत. हे बघा, सो मंडळी, ज्या प्रकारे आम्ही आमचा जो प्रांतस ग्रुप आहे, ज्या प्रकारे आपण सुरुवात केली होती पिकनिकला, त्याच प्रकारे तुम्ही चेहरे बघताय आणि उत्स्फूर्त सपोर्ट बघताय तुम्ही. आमचे अध्यक्ष सोसायटीचे केसरकर साहेब, नमस्कार नमस्कार. आम्ही सगळेजण शिरीष पॅन्थरचे सगळे सभासद निश्चिंतपणे आणि सुखरूपमध्ये पिकनिक करून पोहोचलो आहोत. आणि आम्हाला इथपर्यंत पोहोचण्यात आमच्या जाधव साहेबांचे सगळ्यांचे मोठं योगदान आहे. तर आम्ही सगळ्यांनी त्यांच्या वतीने आभारी जाधव आहोत. साहेब जरा हाय करा तुम्ही. हे बघा जाधव साहेब आमचे. आता आपण कसं वाटलं? जबरदस्त मजा आली, खूप मजा आली. मस्त धमाल. आणि खास करून आमचे सगळे हे ग्रुपचे जेवढे मेंबर आहेत त्यांच्याकडून आम्हाला मायकल जॅक्सन, आमच्या ग्रुपचे मायकल जॅक्सन 25,000चा रोग आणि 25,000चा रोग पारितोषिक आमचे मेस्त्री साहेब, कारण यांनी खूप जिंकलेलं आहे. कारण त्यांनी असा एक संगीतमय माहोल केला होता रात्री. एक नंबर भन्नाट. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन होत्या. आणि केसरकर साहेब सॉरी साळकर साहेब नॉन व्हेजिटेरियन नसताना, ठीक आहे, व्हेजिटेरियन असताना आमच्या सोबत जेवढा सहकार्य त्यांनी दाखवला त्यांच्याबद्दल धन्यवाद. त्यांचा सगळ्या आमच्या ग्रुप बद्दल त्यांचा धन्यवाद. टाळ्या होऊन द्या, टाळ्या होऊन द्या. गाजवलं त्याने. आणि आमचे सेक्रेटरी, एकमेव सेक्रेटरी पवार साहेब, त्यांनी पूर्णतः 12च्या नंतर त्यांचा उत्साह दाखवला. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. आणि आमचे आजचे सगळ्यात महत्वाचे, ज्याने आम्हाला जाताना आणि येताना त्यांनी जी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती, आणि आमचे जाधव साहेब, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. हा तर दाखवलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दुसरं वर्ष आहे. दुसरे वर्ष आपण सगळ्यांनी एकत्र जाऊन आपण खूप एन्जॉयमेंट केलं आणि खूप मजा केली. पुढच्या वर्षी अशीच मजा करूया. धन्यवाद. एक नंबर, एक नंबर. सावंत साहेब, कंटिन्यू करूया. एकदम फर्स्ट क्लास रिफ्रेशमेंट एकदम. एकदम एकदम. लाल बांगडी पण आमची. पाटणे साहेब, खूप मजा केली, खूप मजा केली एकदम. वेटिंग फॉर नेक्स्ट पिकनिक. चला चला चला. एक नंबर, एक नंबर. बाय बाय.